अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। उद्या आहे 10 मे वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत 2024 मधली अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र दिवस आहे। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला अखादी तीज असंही म्हटलं जातं। अक्षय तृतीयेचा अर्थ या शब्दातच आहे। अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव हा कधीही संपत नाही। यामुळे या दिवशी काही उपाय देखील केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। बघा, अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी केली जाते, मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते, त्याचबरोबर मालमत्ता देखील या दिवशी खरेदी केली जाते आणि महत्त्वाची कामे देखील पूर्ण केली जातात। असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर ती आपल्याला मोडायची गरज पडत नाही, विकायची गरज पडत नाही, ती आपल्याकडे अक्षय राहते, त्याचा कधीही संप होत नाही। आणि म्हणूनच बघा, अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी केली जाते। परंतु आता सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नसतं। अशा वेळी आपण जर ही एक मौल्यवान वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर घरात चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि सोने चांदीपेक्षाही या वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व अक्षय तृतीयेला दिलं जातं। तर अशी कोणती वस्तू आणायची आहेत हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। यामुळे दिवशी कोणतंही काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त हा पाहिला जात नाही। म्हणून या दिवशी अनेक उपाय जे आहेत ते केले जातात। या उपायाचं जे फळ आहे तर ते 100% व्यक्तीला प्राप्त होत असतं। तर आता मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही वस्तू आणायची आहे। बघा, ही वस्तू जी आहे तर ती लक्ष्मीप्रिय आहेत। ही वस्तू आपल्या घरात आणल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते। आपल्या घरामध्ये येणारे पैशाचे मार्ग हे सगळे मोकळे होतात। लक्ष्मी कोणी बांधून ठेवलेली असेल तर ती मोकळी होते आणि घरामध्ये पैसा येण्याचा जो ओघ आहे तर तो वाढत जातो आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते। बऱ्याच वेळा आपण बघतो, बघा, आपल्या घरामध्ये सगळे व्यक्ती फक्त कष्ट करतात, मेहनत करतात, परंतु ते गरीबच राहतात। कुठल्याही प्रकारचा आलेला पैसा हा टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही आणि यामुळेच भरपूर असं कर्ज देखील आपल्यावरती होऊन जातं। अक्षय तृतीयेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या पैशांच्या संबंधित अडचणी या दूर होतील। तर बघा, तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी एकाक्षी नारळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे। बघा, आपण जे नारळ आणतो त्याला श्रीफळ म्हणतो, त्याला 3 डोळे असतात किंवा 2 असतात किंवा 1 डोळा असतो। तर आपल्याला 1 डोळ्याचं नारळ म्हणजे एकाक्षी जो नारळ आहे तर तो आपल्या घरामध्ये आणायचा आहे। एकाक्षी नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। एकाक्षी नारळ जो आहे तर तो लवकर कुठे मिळत नाही, ज्याच्या नशिबात आहे त्याच व्यक्तीला हा एकाक्षी नारळ जो आहे तर तो मिळतो। ज्या व्यक्तीला हा नारळ या दिवशी भेटेल त्या व्यक्तीकडे लक्ष्मी ही स्वतःहून चालत येत असते। म्हणून जर तुम्हाला या दिवशी एकाक्षी नारळ जर कुठे भेटला तर आवर्जून तो तुम्हाला घेऊन यायचा आहे। घरी आणल्यानंतरनं हा नारळ तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे। धुतल्यानंतरनं एका पाटावरती लाल वस्त्र टाकायचं आहे, त्या वस्त्रावर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे। नारळाला हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहे, धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जो पण मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला त्या नारळासमोर बसून म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीकडे तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या, घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर हा नारळ तुम्हाला बांधून घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये
आणि काही वेळासाठी तुम्हाला हा नारळ तिथेच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतरनं हा नारळ तुम्ही 1 तासाने उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जिथे पैसे ठेवायची जागा आहे तिथे ठेवायचा आहे, किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही हा नारळ ठेवू शकता। यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालू लागतो, त्याच्यामुळे तुमची प्रगती होते। त्याचबरोबर हा नारळ घरात ठेवल्याने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते, घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते। यामुळे तुम्ही हा एकाक्षी नारळाचा उपाय नक्की या अक्षय तृतीयेला करून पहा। आता ज्या लोकांना एकाक्षी नारळ भेटणार नाही अशांनी काय करायचं, तर बघा, जर तुम्हाला एकाक्षी नारळ हा भेटला नाही तर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत। 11 कवड्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत। या कवड्या तुम्ही घरी आणल्यानंतरनं त्याला हळद लावून पिवळ्या करायच्या आहेत। पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्याला तुम्हाला घरी पिवळ्या करायच्या आहेत। यानंतरनं या कवड्या देखील तुम्हाला एका लाल वस्त्रावरती ठेवून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत। कवड्यांना देखील हळदी कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला वळवून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्या मंत्रास तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे। आणि ह्या ज्या कवड्या आहेत तर ह्या तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पैशांच्या ठिकाणी किंवा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत, कारण कवड्या देखील माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि कवड्या या देखील लक्ष्मीला आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित करत असतात। यामुळे अक्षय तृतीयेला हा कवड्यांचा उपाय देखील करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अजून एक वस्तू ही खरेदी करू शकतात, ती देखील माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि ही वस्तू माता लक्ष्मीचा आसन आहे। यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये जी कमळगट्ट्याची माळ असते तर त्या कमळाच्या फुलाची बी जी आहे तर एकच बी ही तुम्हाला घरी आणायची आहेत। आणल्यानंतरनं तुम्हाला ही बी देखील एका लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत। सोबतच तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि 5 काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ही देखील तुम्हाला पोटली बांधायची आहेत। ही पोटली तुम्ही बांधल्यानंतरनं तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती सहित आणि त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मीचा जो मंत्र येतो तो 108 वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे। बघा, कमळाच्या फुलावरती माता लक्ष्मी ही विराजमान आहे। कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन असेल तर आपलं घर सोडून लक्ष्मी ही कधीही कुठे जाणार नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला आपल्याला कमळाच्या फुलाची बी ही आणून अशा पद्धतीने हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे। या पोटलीमध्ये असणारे जे काळे मिरे आहेत तर ते नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते। ही पोटली घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती, नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही, म्हणून तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या 3 पैकी एक वस्तू ही आपल्या घरामध्ये आणायची आहेत। ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही तेही आणू शकतात। जे लोक सोने चांदी खरेदी करणार आहेत त्यांनीही या वस्तू आणायच्या आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।